शहर के मानकापुर पुलिस थाना क्षेत्र में पुलिस ने एक शातिर वाहन चोर को गिरफ्तार कर बड़ी सफलता हासिल की है। दरअसल 24 जनवरी को मानकापुर इलाके में रहने वाले सुनील इंगोले की मोटरसाइकिल चोरी हो गई थी। घटना के बाद पुलिस ने मामले को गंभीरता से लेते हुए जांच शुरू की। तकनीकी जांच, तांत्रिक खोज और आसपास लगे सीसीटीवी कैमरों की मदद से पुलिस आरोपी तक पहुँचने में कामयाब रही। जाँच के दौरान पुलिस ने 26 वर्षीय आरोपी नीलेश सोनवने को गिरफ्तार कर लिया। पूछताछ में कई अहम खुलासे हुए। आरोपी के पास से चोरी की मोटरसाइकिल बरामद कर ली गई। इतना ही नहीं, उसके कब्जे से एक और चोरी की बाइक भी मिली है। पुलिस के मुताबिक बरामद दोनों मोटरसाइकिलों की कुल कीमत करीब 1 लाख रुपए बताई जा रही है। फिलहाल पुलिस यह भी जांच कर रही है कि आरोपी ने शहर में और कितनी वारदातों को अंजाम दिया है। नागपुर पुलिस के इस कार्रवाई से इलाके में सुरक्षा को लेकर लोगों में भरोसा बढ़ा है। वहीं वाहन चोरों में हड़कंप मच गया है। अगर आप भी अपने वाहन को सुरक्षित रखना चाहते हैं तो सतर्क रहे, क्योंकि पुलिस की नजर अब शहर के हर शातिर अपराधी पर है। मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधून तक्रारदार जे आहेत सुनील इंगोले यांची एक मोटरसायकल चोरी झालेली होती। ही घटना आहे 24 जानेवारीची आणि ती चोरीची घटना जी आहे, घटनेमध्ये त्यांची एक मोटरसायकल चोरी गेलेली होती आणि त्याचा गुन्हा आपण दाखल करून घेतलेला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर आमच्या डीबी टीमने त्याचा तपास चालू केलेला होता। तपासामध्ये निलेश राजेंद्र सोनावणे वय 26 वर्ष या आरोपींनी ती मोटरसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले। त्याचे काही सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले होते आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये तो मिळाला आणि त्याला नंतर त्या तपासाच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून एकूण 2 मोटरसायकल, एक तक्रारदारांची चोरी झालेली मोटरसायकल आणि आणखी एक मोटरसायकल त्याच्या ताब्यात मिळालेली आहे। दुसरी जी मोटरसायकल कोणाची आहे याबाबत तो नीट माहिती देत नाही, तर त्याचा तपास आता आम्ही करत आहोत। अशा 2 मोटरसायकल या त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आणि संपूर्ण कारवाई जी आहे ती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डीबी टीमचे पीएसआय बजरंग खोमने आणि हवालदार राजेश बर्णे, विपिन रक्षे, प्रशांत खंडारे, आशिष सातपुते, रोशन बागडे या संपूर्ण टीमने ही कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्याला आज आम्ही न्यायालयात हजर करणार आहोत आणि आणखी काही त्याने बाईक वगैरे चोरलेले आहेत का याबाबत देखील तपास करणार आहोत। त्याच्यामध्ये चोरी करण्यामागचं कारण नेमकं तो सांगत नाही, परंतु 2 मोटरसायकल साधारणपणे 1 लाख रुपये किमतीच्या ज्या मोटरसायकल आहेत त्याच्यामध्ये एक हिरो होंडा स्प्लेंडर, दोन्ही हिरो होंडा स्प्लेंडर आहे, या 2 गाड्या त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या।